आज घरात सायकलीसाठी दिदीचं आणि पण्याचं भांडण चालू होतं आणि एवढं सगळं होऊन सुद्धा पण्यान दिदीला सायकल दिलीच नाही. तर रामकृष्णारी मंडळी, पण्यान सकाळी आंघोळ आवरून जवान खोलीत येऊन कपडे घातली आणि मस्तपैकी तयार होऊन हनुमान चालिसा घेऊन दोघांनी हनुमान चालिसाचं पठण केलं. त्यानंतर जवान खोलीत येऊन जेवाय बसलो आणि एकत्र जेवाय बसल्यामुळे एकदम भारीच वाटालतं. त्यात दिदीचं जेवून झाल्यावर पेल्यातनं दोघांनी पाणी देऊन दिदीन खरकाटी भांडी धुवायसाठी पलीकडल्या खोलीत ठेवली आणि पण्याचं जेवून झाल्यावर पण्या पलीकडल्या खोलीत खाटाव पडून मोबाईलवर गेम खेळालता. सुट्टी असली की पण्याचं घरात असं सगळं चालू असते. तेवढ्यात सगळं आवरल्यावर मम्मीन आणि दिदीन ही सगळी भांडी धुवून घेतली आणि धुतलेली भांडी टपात आणून दिदीन निकारड्याला व्यवस्थित लावून परत पण्याजवळ येऊन बाहेर जायसाठी दिदी पण्याकडे सायकल मागालती. पण काही केलं तरी पण्यान दिदीला सायकल दिलीच नाही. तरी सुद्धा सायकलीला धरून दोन्ही साईडला वडावडी चालूच होती. शेवटी पण्यान सायकल दिली नाही म्हणून दिदी गप्पच बसली आणि होती त्या जागेवर सायकल लावून थोड्या वेळान पण्या आपणच सायकल घेऊन गेला. मग 5 वाजता पाण्याचा हौद स्वच्छ करायसाठी पण्या हौदात उतरला आणि हे सगळं कराय दिदीन पण्याला मदत केल्यामुळे लवकरच हौद स्वच्छ धुवून झाला. तुम्ही पण तुमच्या बहिणी संग असंच कोणत्या तरी गोष्टीवरनं भांडण करताय काय ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.